Hare
मार्गदावनी गेले आधी मार्गदावनी गेले आधी
मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते पडल कोणी त्यांची पंथे चालू जाताना पडे गुंता कोठे काही मोडोनी आना नामते मोडोनी आना नामते देती सिद्धांत सौरसो तेनेची पंथे चालू जाताना पडे गुंथा कोठे काही निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाताना पडे गुंथा कोठे काही समचरण सरोजम सांगणीला बुधाभम जगर्णी तपानी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू याचा ट्रबल कमी करून बेस दे उतारायचा आवाज कमी कर साऊंडला आवाज दे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादल शिटी मात्र वाढू नको आवाज कमी ठेवा आवाज तुमचा अनुग्रह लादल पावन झालो चराचरी संपादे ज्ञानांचे विदाय भक्ती बेस दे भक्त कमी कर शिटी मारायला लागला संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवेला की सेवक झालो तुमचा लागलो निपंजरला अहो स्वामी तुकया बाहेरचा आवाज कमी कर मंदिरातला आवाज दे फक्त बाकीचे लोक जेवायला येणार टाइम फक्त इथल्या लोकांचा विचार करावा अंभेर मार्ग दावणी गेले आधी फरक झाला रे आवाज असं गोड मागायची दयानिधी संत तेनेची पंथी चालू जाता नपडे गुंथा कुठे काही थोडा बेस दे तुम्हाला ट्रबल शून्य कर माझा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्नाथ देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान राष्ट्रनायक तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय सांगतात बाबा ज्या साधकाला जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचंय ज्या साधकाला जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्या साधकानं भलत्या कोणाच्या मार्ग जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या
त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित त्याच्या जीवनामध्ये कल्याण होईल. असं गोड मार्गदर्शन या अभंगामध्ये माझ्या निरोपराय करताय. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा चालू असला आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा दुग्ध शर्करा योग म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने संस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली. अगदी सुंदर नियोजन सर्व मंडळी केलं. एक मोठी परंपरा जपणारे आपण रामचंद्र महाराजांच्या तालमीमध्ये तयार झालेले सर्व मंडळी आहात आणि तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. एवढ्या दूर पहिल्यांदा मी कीर्तनाला आलो बरं महाराज. तुमच्या तिकडे कीर्तनाला आलं की पहिलं 2 दिवस झोपलं पाहिजे तर तिसऱ्या दिवशी कीर्तन केलं पाहिजे. एवढी मोठी गाडी येऊन 12 तास प्रवास केला तरी तुमचं गाव येत नव्हतं. किती डोंगर भागात राहतो तुम्ही हो. अवघड आहे खरं सांगतो. इकडे यायचं म्हणलं की पहिलं 2 दिवस यायचं, आराम करायचा आणि नंतर कीर्तन करायचं. इथून जर तुम्ही बुलढाणा पाहिला तर कमीत कमी 850 ते 900 किलोमीटर. किती एवढ्या लांबून प्रवास करून तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. पण कार्यक्रमाची तुमची प्रसन्नता, कार्यक्रमाविषयी असणारी तुमच्या अंतःकरणातली श्रद्धा, कार्यक्रमाविषयी असणारे तुमचा भाव, सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर निश्चित एवढा प्रवास करून आल्यानंतर जो माझा थकवा होता तो तुमच्याकडे पाहिल्यानंतर गेलाय. भाग्यवान मंडळी हात गड्यानो की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. अगदी लक्ष द्या. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी माणसाच्या जन्माचा अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. भागवतकारांनी किती गोड श्लोक खर्च केलाय पहा. भाग्योदयेन बहुजन्म समर्जिते नसतसंग मंचलवते पुरुषो यदावै अज्ञान हेतुकृत मोहम्मद अंधकारनाशा विदाय हेतुदोदयते विवेका. बसणारी मंडळी, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केले म्हणून एवढा सुंदर सोहळा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. कीर्तनाच्या अगोदर जेवण असतं का कीर्तन संपल्यावर जेवण असतं? तेवढं एक चांगलं केलं बरं तुम्ही सगळं गावकरी मंडळी. तुम्ही पुढच्या वर्षी काय करा माहितीये का? माझ्यासाठी 7 ते 9 जेवण ठेवा. काय ठेवा? 7 ते 9 जेवण ठेवा. 9 ते 11 कीर्तन ठेवा. मग तुम्हाला कळलं आमच्या नशिबी फक्त 7, 5, 3. आता इथं बरेचसे लोक असे की त्यांना कीर्तन ऐकायची इच्छा अजिबात नाहीये. इथं या धर्म मंडपामध्ये असे बरेचसे लोक की त्यांना कीर्तन ऐकायची इच्छा नाही, पण काय करतील, कीर्तन संपल्याशिवाय जेवण नाही. त्याच्यामुळे इच्छा जरी नसली तरी कीर्तन ऐकावं लागतं. म्हणून हा सगळ्यात सुंदर फायदा आहे. म्हणून पहिलं ज्ञानदान आणि नंतर काय करायचं? अन्नदान. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केलंय. नजर लागा एवढा गोड कार्यक्रम. अरे पुण्यवान आहात गड्यानो आपण की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. कोबरायचं प्रमाण पहा. तुका म्हणे होता देवा
काही साधकांनी नामदेवरायला विचारलं, नामदेवराय बोला ना. जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत, जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातोय, काय केलं याच्यासाठी तुम्ही? नामदेवरायने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे. नामदेवराय सांगतात, पहा, जन्मोजन्मी आम्ही, आवाज कमी ठेवा, बहु पुण्य केले हो, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जगाचा मालक माझ्यासोबत बोलतोय, जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातोय, याच्यासाठी काय केले? मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केले, फक्त लक्षात आलं तर ठेवा, लक्षात सोडून द्या. अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. काय गोड वाक्य पहा, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व म्हणून तुम्हाला सर्व माय बापांची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. इकडे आल्यानंतर मी कीर्तनाला निघल्यापासून माझ्या डोक्यात होतं, कीर्तनानंतर चाललोय चिपळूणला, पण टाळकरी आहे का नाही, गायक आहे का नाही, वादक आहे का नाही. थोडं खाली गेलं की काहीच नाहीये, फक्त मच्छी बाबा नाही. माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो मी त्या मालवणला एक वेळेस कीर्तनाला गेलो, माहिती नाही काही नाही. याकडे फोन केला, म्हणे माझ्या आईची पुण्यतिथी, मी कीर्तनाला काहीच माहित नाही. मग आता पुण्यतिथीचं कीर्तन होतो, दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारीच निघालो. 3-4 वाजता मालवणच्या जवळ पोहोचलो. मला भूक लागली. त्यांना म्हणलं, का हो एखादी व्हेजिटेरियन हॉटेल आहे का, थोडस चपाती भाजी भात वगैरे खायला, सकाळपासून प्रवास चालू आहे. तो म्हणे, महाराज कुठले तुम्ही? मी बुलढाण्याचा आहे. म्हणे, महाराज इकडे व्हेजिटेरियन खाण्यासाठी येत नाही लोक, इकडे मालवणची मच्छी खूप प्रसिद्ध आहे. अहो म्हणलं, मी माळकरी आहे, कीर्तनकार आहे, संप्रदायाचा सेवक आहे. मग माळकरी म्हणे तुम्ही, तर मग मालवणला कशाला आले? आणि गाडीतून मला खाली उतरवलं. म्हणे, महाराज खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही एकदा आमच्या मालवणची मच्छी खाऊनच बघा. अरे म्हणलं, माझ्या गळ्यात माळ आहे ना. अहो काही नाही होत म्हणे, महाराज आमच्या तिकडे तर देवाला बी मच्छीचा नाही मध्ये दाखवलं, तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे? पण अशाही परिस्थितीमध्ये आमच्या रामचंद्र महाराजांनी ही परंपरा खूप चांगली चालवली, आणि त्या तालमीमध्ये तयार झालेले सर्व माझे वारकरी बंधू आणि तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. लक्ष द्या, अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे निळोबराय सांगतात की, हे बाबांनो, ज्या साधकाला जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचं, ज्या साधकाला जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची, त्या साधकानं भलत्या कोणाच्या मागे जाण्यापेक्षा पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असतं, निश्चित त्याच्या जीवनामध्ये कल्याण होईल. पहिला प्रश्न असा आहे, कोण आहे निळोबराय? माझे जगद्गुरु तुकोबरायचे कृपा शिष्य बसणारे मंडळी. या संप्रदायामध्ये गुरु शिष्याच्या 3 जोड्या झाल्या, तशा हजारो झाल्या असतील, पण 3 प्रामुख्याने सांगतो. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची 1, दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची 2, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि ज्ञानोबरायची. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या 3 जोड्या आहे. गुरुचं आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर बाबांनी किती सुंदर सांगितलं, पहा. गुरु तो ऐसा चाहिए, गुरु कसा पाहिजे लक्ष देऊ नाही का बघा. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले, जो गुरु को सब कुछ दे डाले. बसणारे मंडळी, त्याला गुरु म्हणा की जो आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही, एक, आणि त्याला शिष्य म्हणा की जो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो. बहुतांशी 2025 मध्ये असे गुरु शिष्य पाहायला मिळत. गुरु तर एवढे हलकट झाले की शिष्य भेटलं त्याला कापायचंच करतात. मग पंक्तीनं कापतील, वरतीनं कापतील, कशा का शिष्य कापायचंच करतात. मग असा गुरु असेल तर शिष्य तरी काय विचार करतो,
कधी माझा गुरु मरला, कधी मी त्याच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. तुकोबराय सांगतात, जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, तुकोबराय सांगितलं, तुका म्हणे ऐसे गुरु शिष्यपण विठोबाची आन नरका जाती. बसणारे मायबाप, या संप्रदायामध्ये सर्वात स्पष्ट बोलणारा जर महात्मा कोण असेल तर तुकोबराय महाराज. 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये, पण तुकोबराय कधीच गाढवाला गजानन म्हणले नाही. गाढवाला गाढवच म्हणले, घोड्याला घोडच म्हणले महाराज. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जान विठोबाची आन नरका जाती. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, मायबाप, विठोबाची आन नरका जाती. ह्या 3 जोड्या मी तुम्हाला ज्या सांगितल्या, काय प्रेम होतो गोरक्षनाथांचं मच्छिंद्रनाथावर, आणि काय मच्छिंद्रनाथाचं प्रेम होतं आपले शिष्य गोरक्षनाथावर. लक्ष द्या, फक्त खूप सुंदर चिंतन मला करायचंय. रस्त्याने जात असताना गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ रस्त्याने जात असताना एका माय माऊलीच्या घरी वडे केलेले होते. काय केली होती? वडे. आणि त्या वड्याचा सुगंध मच्छिंद्रनाथाला आल्यानंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला सांगितलं, गोरक्षा, ए गोरक्षा, जी गुरुजी वडे खाण्याची इच्छा झाली, काळजी करू नका गुरुजी, चला आश्रमामध्ये मी काहीतरी व्यवस्था करतो. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथ आश्रमात आले, गोरक्षनाथाने भिक्षेची जोळी घेतली, त्या माय माऊलीच्या दारात गेले. ए माय, अलक निरंजन भिक्षाम देही. आता तिला माहित होतं गोरक्षनाथ दररोजच भिक्षेसाठी येतात. तिने ताटामध्ये कोरडा सीधा घेऊन आली आणि तो कोरडा सीधा पाहिल्यानंतर गोरक्षनाथाने हात जोडले. ए आई, आज कोरडा सीधा नको ग, तुझ्या घरी जे वडे केले त्यातले 2 वडे माझ्या गुरुजीला खाण्यासाठी दे. माय माऊली धार्मिक नव्हती, नास्तिक होती. तिला महाराजाविषयी संप्रदायाविषयी प्रेम नव्हतं. ती म्हणे, का बे, तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं खा वाटतं. गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागल्या. माय, आतापर्यंत माझ्या गुरुजीने मला कधीच काही मागितलं नाही ग, फक्त 2 वडे मागितले. आणि ते जर 2 वडे मी माझ्या गुरुजीसाठी नाही देऊ शकलो, माझ्या शिष्यत्वाच्या नात्याला कलंक लागल. गुरुविषयी असणारं प्रेम, गुरुविषयी असणारी श्रद्धा, गुरुविषयी असणारी तळमळ पाहिल्यानंतर त्या नास्तिक माईने प्रश्न केला, का वे, किती प्रेम करतो गुरुजीवर? गोरक्षनाथांच्या मुखातून शब्द निघून गेले, माय, मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. नास्तिक होती, अविचारी होती, एवढं प्रेम करतोस गुरुजीवर? हो. मग एवढं जर प्रेम तुझ्या गुरुजीवर करत असेल, 2 वडे जर लागत असेल, तुझा डोळा काढून दे, त्यावेळेस मी वडे देते. क्षणाचाही न विचार करता डोळा काढला, त्या माय माऊलीच्या हातात द्याला, वडे घेऊन आश्रमावर आले. एक हात डोळ्याला आहे, दुसऱ्या हातात वडे. मच्छिंद्रनाथ वडे खात असताना गोरक्षाला प्रश्न केला, गोरक्षा, ए गोरक्षा, जी गुरुजी, काय झालं रे डोळ्याला? काही नाही गुरुजी, रस्त्याने असताना थोडी काठी लागली, त्याच्यामुळे वेदना होत आहेत. परत विचारलं, गोरक्षा, खरं सांग बघू डोळ्याला काय झालं? गुरुजी, काही नाही, रस्त्याने असताना काठी लागली, त्याच्यामुळे वेदना होत आहेत. परत विचारलं, गोरक्षा, खरं सांग. डोळ्याचा हात काढला, तो डोळाच नव्हता. मच्छिंद्रनाथाने वडे खाणं थांबवली. ए बाळा, ए गोरक्षा, काय झालं डोळ्याला? काही नाही गुरुजी, मी ज्या माय माऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो, तिने मला प्रश्न केला, किती प्रेम करतोस? मी सांगितलं, मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे. त्या माय माऊलीनं गुरुजी डोळा काढून मागितला, तरच मी तुला वडे देते. मी डोळा काढून त्याला वडे घेऊन आले. मच्छिंद्रनाथाच्या डोळे पाण्याने डबडबले, डोळ्याला अश्रू आले आणि सांगितलं, वेड्या, पागल झालास का? 2 वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात? हे वाक्य ज्यावेळेस मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाने ऐकलं, त्यावेळेस गोरक्षनाथांच्या डोळ्याला धारा लागली आणि गोरक्षनाथ सांगतात, गुरुजी, त्या माय माऊलीने फक्त 2 वड्यासाठी माझा 1 डोळा काढून मागितला. हो, त्या माय माऊलीने जर त्या 2 वड्यासाठी माझी मान कापून मागितली असते ना गुरुजी, तरी मी तुमच्यासाठी दिली असते. एवढं प्रेम आहे. लक्ष द्या, जो शिष्य आपल्या गुरुसाठी डोळा काढून देतो, ते गुरुजी काही तुमच्या आणि माझ्यासारखे इकडचे खेकडे धरणारे गुरुजी थोडे असतील. महाराज मच्छिंद्रनाथ होते ते. कमंडलूतलं पाणी हातात घेतलं, डोळ्यावर शिंपल्याबरोबर डोळा जसाच तसा झाला. फक्त कीर्तनासाठी उपस्थित जेवढ्या काही माझ्या लाडक्या बहिणी आहे आणि तुम्ही सगळे माझे बंधू, वडीलधारी मंडळी, असले उदाहरण फक्त कीर्तनात ऐकत जा.
प्रॅक्टिकली करून बघायचे. तर आमच्यासारखा एखादा बोंधू बाबा येईल तो म्हणाल द्या डोळा. 2025 मध्ये एवढी ताकद कोणत्याच महाराष्ट्रात राहिली बरं महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आमच्यासारख्या येड्याच्या नादी लागू नका. डोळाही जाईल आणि महाराज जाईल. आंधळे बसाल तुम्ही म्हणून लक्ष देऊ नका. पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. दुसरी जोडी ज्ञानोबरायची आणि निवृत्तीनाथ दादाची. काय प्रेम आहे महाराज निवृत्ती दादाचं. ज्ञानोबरायच्या समाधीला जात असताना एक हात निवृत्तीनाथ दादाने धरावा आणि एक हात भगवंताने धरावा. देव निवृत्ती की शिष्य जातोय आणि गुरु रडतोय. देव निवृत्ती आने धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्ञानोबराय समाधी अवस्थेत बसत असताना पांडुरंगाला निवृत्तीनाथ दादाने सांगितलं, माय बापे आमा. कडक झालाय आवाज, थोडा बेस द्या आणि किंचित पिको दे. माय बापे आमा त्यागी गेले जेव्हा. आणि झोपीत असताना आमची आई आम्हाला सोडून गेली, आमचा बाप आम्हाला सोडून गेला, तेव्हा सुद्धा एवढं दुःख झालं नाही तेवढं ज्ञानदादा होतोय. ज्ञानदादा जाताना होतोय. गुरु शिष्य पण सिद्धी नेले. म्हणून पहिली जोडी माझ्या मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची एक, दुसरी जोडी माझ्या निवृत्तीनाथ दादाची आणि ज्ञानोबरायची दोन, आणि तिसरी जोडी माझ्या जगद्गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. कमी करावा. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय आलेच नाही, पण पांडुरंग परमात्मा विठून उतरला निळोबरायच्या दारात. ते निळोबराया 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला. निळोबराय जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील. निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं, येथे तुझ लागी बोलावी
येथे तुझ लागी बोलाविले कोणी प्राथिल्या वाचोनी आलसी का अरे देव आहे ना तू तुला काही शास्त्र वगैरे कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. लक्ष देऊ नाही का? काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. कीर्तन चालू आहे, भागवत चालू आहे, रामायण चालू आहे, ज्ञानेश्वरी पारायण चालू, इथं नावाची अपेक्षा करू. हल्ली लोक सत्य जेवढी नावाची अपेक्षा करतात तेवढी लग्न सुद्धा करत नाही म्हणायचं. लोकांची धारणाच अशी झालेली की कीर्तनकाराने सुद्धा अर्धा तास लोकांचं वर्णन करावं. तुम्ही कोण आहे? सासरे थोडे तुमचं वर्णन करायला, का मामा आहे, का मावस भाऊ आहे? कीर्तनकाराने अभंगावर बोलावं, ठीक आहे. कीर्तनकाराने कोणाचं वर्णन का म्हणून करायचं? कीर्तनकार गावात आल्यानंतर तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे की तुम्ही फक्त अभंगावर बोला, रिकामं बोललं पाहिजे ना. मला 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, तिथं अशी टिप लिहिलेली होती 3.5 मिनिटाच्या वर चाल म्हणायची, आणि माझं कीर्तन तिथं होतं. मी एवढा आनंदात होतो, बापरे बापरे बाप. नाही तर काही ठिकाणी अर्धा तास चाली असतात महाराज. कीर्तनकार चाल होत तर कोमाचा तोडायला. गायकाचा विरोध नाही, मी गायकच होतो, नंतर कीर्तनकार झालो. वादकाचा विरोध नाहीये. तसं तुम्ही जसं गायकाला आचारसंहिता लावली, वादकाला आचारसंहिता लावली, तशी कीर्तनकाराला सुद्धा आचारसंहिता लावा. त्याला कीर्तनाची तारीख देत असताना त्याला सांगा, बाबा तुम्ही फक्त अभंगावर बोला, बाकीचं बोलू नका, बाकी सगळं भांडवल युट्यूबवर आहे. तुम्ही आम्हाला हसवायची काही गरज नाहीये, तुम्ही अभंग बोला. कीर्तनकार येताना अभ्यास करून येईल ना महाराज. लोक फेटा बांधत असताना सांगतात, महाराज असा कार्यक्रम झाला पाहिजे, एकदम कडक. आरती का मिसळ आहे का? ते का दाल तडका थोडा कडक व्हायला? काय अवघड लोकांची परिस्थिती चुकीची झाली म्हणून लक्ष देऊ नाही का? निळोबराय देवाला सांगितलं, देवा काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये 1, काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. इथं या, इथं जेवढे काही मायबाप माझ्या कीर्तनासाठी बसलेले मायबाप, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त एवढंच व्यासपीठ चांगलं राहिले की तुम्हाला चांगलं ऐकायला भेटेल. नाही तर बाकी कोणत्याच ठिकाणी असं व्यासपीठ नाही की तुम्हाला चांगले विचार ऐकायला भेटेल. अरे महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून महाराष्ट्राच्या राज्यपाल मुख्यमंत्र्यापर्यंत या पुरुषोत्तम पाटलाचं ओपन चॅलेंज आहे. त्यांनी माईक हातात घेऊन फक्त लोकांना एवढं सांगा की बाबा नो दारू पिऊ नका. ही म्हणण्याची ताकद फक्त संप्रदायाच्या लोकांमध्ये, पुढाऱ्यामध्ये नाही आहे. कारण ते दारू पाजल्याशिवाय निवडूनच येत नाही. ही ताकद फक्त आमच्यात आहे. संप्रदायात माझ्यापेक्षा छोटा कीर्तनकार असो का माझ्यापेक्षा मोठा कीर्तनकार असो, त्या संप्रदायातल्या माणसाला कधीच तुम्हाला चुकीचं ज्ञान नाही सांगितलेलं. म्हणून खरं सांगू का, इथं यायचा, इथं नावाची अपेक्षा करू नका. मी तुम्हाला सांगतो, परमार्थाचं काम करत असताना कसं करा. तुम्हाला हवा दिसती का जाणवती आता सध्या? हवा दिसतीये का जाणवतीये? आपल्याला आत काही नाही, जे बाहेर बसले त्यांना खूप चांगली जाणवत असते. आता इथं आतमध्ये काही नाहीये ना, आत एकदम सुंदर वातावरण, थंडी नाही, काही नाही, काही नाही. मग हवा हवेचं काम करते पण दिसत कोणालाच नाही. लक्ष देऊन कीर्तन आहे का? हवा जाणवतीये, हवा दिसती का? जसं हवा हवेचं काम करते आणि दिसत कोणालाच नाहीये, तसं सप्ताहामध्ये काम करत असताना कीर्तनकाराने माझं नाव घ्यावं, आयोजकाने माझं नाव घ्यावं, संयोजकाने माझं नाव घ्यावं, एवढं चांगलं काम करायचं नाहीये. मी या मताचा महाराज आहे. तुम्ही सप्ताहामध्ये सेवा एवढी चांगली करा, तुम्ही सप्ताहामध्ये मदत एवढी चांगली करा, सप्ताहामध्ये एवढं गोड अन्नदान करा. अरे कीर्तनकाराने आपलं नाव घेण्यापेक्षा, आयोजकाने आपलं नाव घेण्यापेक्षा, संयोजकाने आपलं नाव घेण्यापेक्षा तुमच्या नावाची दखल माझ्या मारुतीरायाने घेतली पाहिजे. तुमच्या नावाची दखल माझ्या बजरंग बलीने घेतली पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये नावाची अपेक्षा घ्यायची. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे इथं या. आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय सुद्धा जायचं नाही. अजून जिल्हा परिषद लागली, पंचायत समिती लागली, फुकट पाजतील तुम्हाला प्यायची, फुकट धाब्यावर नेऊन घेऊन जातील, जायचं. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, तमाशा. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, धाबा. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, गोवा. फुकट ट्रीट देतील तुम्हाला जिल्हा परिषद वाले, पण तरी सुद्धा गोव्याला जायचं नाही. फुकट पाजतील दारू तरी प्यायची. काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जा सप्ताह, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका 2, आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रण असल्याशिवाय जायचं
कोणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, एखाद्याचा वाढदिवस असेल, पत्रिका असेल तर बिना आमंत्रणाचं गेल्यानंतर काय होतं, भागवतामध्ये दक्ष प्रजापतीची सुंदर कथा आलेली आहे. दक्ष प्रजापती म्हणजे भगवान शंकराचे सासरे. त्यांनी खूप मोठा यज्ञ ठेवला आणि ते यज्ञामध्ये सर्व लोकांना आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जावयाला आमंत्रण दिलं. कैलासामधून विमान जात असताना सती आई साहेब भगवान भोलेनाथाला सांगते, मालक माझ्या बापाने चिपळूणला खूप मोठा सप्ताह ठेवला हो, चला ना. भगवान भोलेनाथ म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग, नाही काल्याचं कीर्तन पण जागराचं कीर्तन तर तुझ्या बापाने मला द्यायला पाहिजे, तुम्ही चांगला कीर्तनकार, युट्यूबवर प्रसिद्ध आहे, पण तुझ्या बापाने माझा अपमान व्हा म्हणून तो कार्यक्रम ठेवला आणि मी बिना आमंत्रणाचं त्या सप्त्याला येणार. सती आई साहेब नाराज झाले, मालक चला ना. भोलेनाथ म्हणले नाही. मालक चला ना. भोलेनाथ म्हणले नाही. मालक चला ना. भोलेनाथ म्हणले नाही. शेवटी सती आई साहेब रडायला लागले आणि रडता रडता आपल्या मालकाला सांगतात, मालक बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची कधी गरज पडते का हो? भोलेनाथाला कळालं ही जात ऐकणार. चला मला तुम्हाला एवढं सांगायचं, भगवान शंकराची बायको भगवान शंकराचं ऐकत नव्हती. आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची आपण फक्त कीर्तनात बोबा पडायचे, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञान ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करायच्या, घरी गेली बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज. म्हणून सती आई साहेब आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेली. सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला भोलेनाथाला स्थान दिसलं नाही, राग आला आणि यज्ञकुंडामध्ये उडी मारली. निळोबरा देवाला सांगितलं, अबे तुला बोलवलं नाही तर आलाच कशाला? बरं माझ्यावर काही संकट थोडं आहे, काही काय गोड प्रमाणे पहा. तैसा परियामा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट. अरे देवा, मला काही भक्त प्रल्हादासारखं संकट नाहीये, मी काही द्रौपदी सारखं अडचणीत थांबलेलो नाहीये, मी काही गजेंद्रासारखं संकट कशाला आलास तू? परत निळोबराने डोळे लावले, तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंगाने तोंड बारीक केलं. ओ निळोबरा ऐका ना. अहो 42 दिवस झाले हो अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबरा, जर काही कमी जास्त झालं लोक नावं ठेवतील. डोळे उघडा. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, दुसऱ्यांदा निळोबरा सांगतात, निळा म्हणे आम्ही नवळखोती देवा. देशाच्या पंतप्रधान तुमच्या दारात येणार नाही मला माहिती, पण आले समजा आणि दरवाजावर थाप टाकली, दार उघडा, आणि तुम्ही दार उघडून देशाच्या पंतप्रधानाकडे पाहायचं, म्हणायचं कोण आहे भाऊ तू? भरल ना ते फाशी येणार ते. जगातला सगळ्यात प्रसिद्ध माणूस तुमच्या दारात आला आणि तुम्ही जर म्हणलं कोण आहे तू ओळखत नाही, किती मोठा अपमान आहे महाराज. त्या आईचं गीत ऐकत होता एक मुलगा माझ्या गोंदियाला कार्यक्रम झाला. गोंदिया जिल्ह्यात कीर्तन संपलं, मला गोंदियाहून वृंदावनला तीर्थयात्रेला जायचं होतं. मग पोरं म्हणे मला धोतर काय घालायचं, नाईट पॅन्ट आणि टी शर्ट घालू. आता रात्रभर गाडीत प्रवास करायचा, मी नाईट पॅन्ट टी शर्ट घातलं. एका रेल्वे स्टेशनवर एका प्लॅटफॉर्मवर एक माणूस साधे कपडे घातलेले होतं आणि ते कानाला मोबाईल लावून ऐकत होतं, आई माझी मायेचा सागर. मी म्हणलो वा काय आपला फॅन आहे. आणि मी त्याच्याकडे गेला, त्याला म्हणलं अरे कोणाचं गाणं आहे? तो म्हणे महाराज एक बुलढाण्याचे कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील त्यांचं गाणं आहे. मी त्याला म्हणलं ए तुम्ही म्हणे पण मलाच म्हणलं तू कुठं म्हणे शाहीर ते कुठं म्हणलं. असं असतं देशाचा पंतप्रधान तुमच्या दारात आहे, तू म्हणा तुला ओळखत नाही, मरल ना ते.
जगाच्या मालकाला निळोबराय सांगितलं जा तुला ओळखत नाही येत किंचित पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला रे पांडुरंग परमात्मा निळोबराय सांगतात ओ ओ ओ निळोबराय इकडे बघा आम्ही काय करणार ग्रामपंचायतचा सदस्य नाही हो देव आहे ना गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रेलस्थानम निधानम बीजमव्यम्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हलेचं जगा ते चाळीत शेष महेश गणेश दिनेश सुरेश उजाई निरंतर जाई रात्रंदिवसची सत्ता आहे देवा ती माझ्या सत्तेनं सूर्याला सुद्धा प्रकाश माझ्या सत्तेमुळे तुझी सत्तेने वेदासी बोलने सूर्यासी चालने तुझी पडे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलावी ती कवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको निळोबराय देवाला सांगतात ओ देवा ओ निळोबराय अहो रात्रंदिवस जे योगी लोक माझं भजन करतात हिमालयामधले त्यांचं मऊ ज्या वेळेस ते कावळे गिधाड खातात ना त्यावेळेस त्या कावळ्यांना त्या गिधाड्यांना ते योगी लोक सांगतात किती सुंदर आहे पहा कागा सब तन खायो चुन चुन खाइयो मांस कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस दोन नयन छान दियो पिया मिलन किया हे कावळ्यानो आमचं सर्व मांस का पण हे दोन डोळे खाऊ नका का अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये निळोबराय एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो अर्धा तास झालंय तुमच्या दारात उभा आहे काही ते माझी इज्जत राखा ना मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे लक्ष द्या जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात ए बाबांनो कल्याण करून घ्यायचं नाही रे तुम्हाला शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची नाही रे तुम्हाला कधी ना हटणारा आनंद प्राप्त करून घ्यायचा नाही रे मग तुम्हाला मग मी सांगतो पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण करा निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल अभंगाचं शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची मग मी सांगतोय मार्ग दावून गेले आधी जे मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल प्रश्न आता दोन आहे पहिला प्रश्न असा आहे की कोण मार्ग दाखवून गेले एक आणि दुसरा प्रश्न असा आहे की कोणता मार्ग दाखवून गेले दोन फक्त थोडं लक्ष द्या एकदम शांततेने चिंतन सोडवायचं आपल्याला आता मार्गाचा जर विचार करू गेलो तर शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे मार्ग आहे ज्ञान मार्ग आहे कर्म मार्ग आहे योग मार्ग आहे पण आपल्यासारख्या लोकांना त्या मार्गाचं अनुकरण करणं कसं शक्य होईल अरे जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या तंबाखूचा त्याग नाही करू शकत जे लोक 2 तास कीर्तनाला येऊन बसतात त्यांच्या तोंडात गुटखा असतो मार आणि काय शास्त्र तर सांगतंय काम सोडा क्रोध सोडा लोभ सोडा साधे साधे व्यसन तुमच्याने माझ्या जीवनातून सुटत नाही काम क्रोध अधिक विकारावर काय विजय मिळवणार आहे महाराज आपण मग घाबरून जायचं का सर्वांना सर्व सोडून जंगलात जाण्याची गरज नाहीये सर्वांना संन्यासी बनण्याची गरज नाही सर्वांना डोंगरात जाऊन ब्रह्मचर्य जाण्याची गरज नाहीये गवळणीने घर नाही सोडलं तरी स्वधर्माचा त्याग नाही केला तरी सुद्धा ते भगवंताला प्राप्त करू शकले याचं कारण गवळणी घरामध्ये राहत होते मनामध्ये भगवंताला ठेवत होते आता हरी बाहेर हरी हरी नाही घरी कोंडी येले गवळणी घरात राहत होत्या तरी घरामध्ये परमार्थ करत होत्या आपण परमार्थ सुद्धा संसार करतो मला नाही कळलं चला गवळणी व्यवसायामध्ये सुद्धा परमार्थ करत होत्या गवळणीचा व्यवसाय कोणता होता दही दूध तूप लोणी विकायला कुठे जायच्या मथुरेला जायच्या पण अंतःकरणात भगवंताचं चिंतन असायचं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण
यन वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करायच्या. मग चिंतन भगवंताचं असल्यामुळे मार्केटमध्ये गेल्यानंतर डोक्यावर काय होतं? दही. डोक्यावर काय होतं? तूप. डोक्यावर काय होतं? दूध. डोक्यावर काय होतं? लोणी. पण चिंतन भगवंताचं चालल्यामुळे महाराज सांगतात गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरेच्या गे गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. मग गवळणीने घर सोडलं नाही तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकल्या. मग बाकीचे साधन तुम्हाला शक्य नाही, त्या भानगडीत पडू नका. काही लोक म्हणतील आम्ही योग मार्ग चालू करू. काय योगा चालू करणार आहे? चला ज्ञानेश्वरी उघडा 4थ्या अध्यायामध्ये जाऊ. ज्ञानोबराय सांगतात पाहे पा लोहाची आचने जे बोचरी पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून एखादा बोचरा माणूस असं ज्ञानोबराय उदाहरण किती सुंदर देतात पहा. बोचरा कोणाला म्हणतात? ज्याच्या तोंडात दात नाही त्याला काय म्हणतो आपण? बोचरा. अशा बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे, हरभरे नाही लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरलो? त्याच्याही पेक्षा योग अवघड आहे म्हणून ज्ञानोबराय सांगतात म्हणून योगाची वाटा जे निघाले का सुभटात या दुःखाचीच वाटा भाग आला. ज्ञानोबराय योग्यांची माऊली होते. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवली. पण योगाचं खंडन करत असताना ज्ञानोबरायने स्पष्ट सांगितलं योग याग विधी येणे नोहे सिद्धेवायाची उपाधी धर्म धर्म. मग ठीक आहे महाराज योग अवघड आहे. काही लोक म्हणतील आम्ही कर्मकांड करू. काय कर्मकांड करणार आहे महाराज? जो ब्राह्मण आहे त्यानं त्रिकाल संध्या केली पाहिजे. किती संध्या केली पाहिजे? जो ब्राह्मण आहे त्यानं काय केली पाहिजे? त्रिकाल संध्या. जशी ब्राह्मणाची संध्या आहे तशी वारकऱ्याची सुद्धा संध्या आहे. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे, ज्याच्या कपाळाला बुक्का आहे, जो ज्ञानोबराय तुकोबरायचा स्वतःला म्हणून घेतो तर नाही दिवसातून 2 वेळेस हरिपाठ पण एकदा तर हरिपाठ केला पाहिजे. ही सुद्धा वारकऱ्याची काय वाईट वाटतं महाराज. मुस्लिम धर्माचे माणसं जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल तर आपल्या हिंदूच्या लेकरांनी एकदा तर मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसा म्हणलीच पाहिजे. तो ते तुमचं कर्तव्य नसून तो तुमचा धर्म आहे. मुस्लिमाची एखादी आई जर कुठं बाजारात चालली तर आपल्या लेकराला सांगते बेटा दिन में 5 बार नमाज पढ़ना है. मग मुस्लिमाची माय जर त्याच्या लेकराला सांगत असेल दिवसातून 5 वेळेस नमाज पडावं लागतं लेकरा, तर आपल्याही मायने आपल्या लेकराला सांगितलं पाहिजे बाळा उठल्यानंतर मारुतीरायाच्या दर्शनाला गेलं पाहिजे. संध्याकाळी मारुतीरायाच्या समोर जाऊन हनुमान चालीसा 10 मिनिटात म्हणली पाहिजे. जर तुम्ही ही सुरुवात केली तरच तुमच्या पोराला काय खरं काय सारण काय असारण काय सहज काय असं त्या गोष्टी कळल. नाही तर उद्या लोकांना परमार्थ म्हणजे काय हे सुद्धा कळणार नाही. म्हणून ज्ञान संपादन कर्मकांड सुद्धा कठीण आहे. ज्ञान कठीण आहे कर्मकांड कठीण आहे. काही लोक म्हणतील ज्ञान संपादन करू. ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. लक्ष देऊन ऐका. प्रथमं नार्जिते विद्या द्वितीयं नार्जिते धनः तृतीयं नार्जिते पुण्यं चतुर्थं किं करिष्यसि. लक्ष देऊन ऐका. पहिले 25 वर्ष अभ्यास करा. 25 वर्ष काहीच करायचं नाही. अभ्यास एका अभ्यास अभ्यास दोन्ही अभ्यास अभ्यास त्रिक अभ्यास आणि अभ्यास 25 वर्ष माणसाला काहीच करायचं नाही. ज्याला कीर्तनकार व्हायचं, ज्याला चांगलं गायक व्हायचं, ज्याला चांगला वादक व्हायचं त्यानं बाल कीर्तनकार व्हायचं. कारण बाल कीर्तनकार हा ठोकर उस्तरच बाल असतो. एकदा ठोकर झाल्यावर लोक कीर्तन ऐकत नाही ना महाराज. बारक आहे शंगुळ एवढं सगळे तोपर्यंत लोकांना कौतुक वाटतं. तुम्हाला मार्केटमध्ये फिरायचं असेल तर तुम्हाला सगळ्या तयारीनिशीच फिरावं लागेल ना महाराज. तुम्हाला अरे दुकान टाकायचं म्हणल्यानंतर एक सामान ठेवून जमणार आहे का? तुम्हाला कमीत कमी कीर्तनकार व्हायचं असेल तर कमीत कमी पंढरपूरची आळंदीची वारी तर घडली पाहिजे का नाही 10-20. एखाद्या कीर्तनकाराच्या मागे राहून कमीत कमी 100 कीर्तनकाराच्या मागे तरी तुम्ही टाळा वाजवला पाहिजे का नाही महाराज. काय झालंय माहितीये का? संप्रदायाला भीती चांगल्या लोकांपासून नाही होय. घरच्या घरी जे कीर्तनकार झाले त्यांच्यापासून लय मोठा प्रॉब्लेम. काय म्हणतात मी आळंदीला गेलो नाही, मी पंढरपूरला गेलो नाही, मी इकडे गेलो नाही, मी घरच्या घरी. हे घरच्या घरी जे बाबा झाले ना या बाबामुळे जास्त प्रॉब्लेम झाला. पोटासाठी संत झाले कलित. संप्रदाय कालही सूर्यासारखा होता, संप्रदाय आजही सूर्यासारखा आहे, संप्रदाय उद्या सुद्धा सूर्यासारखा आहे. आमच्यासारखे झुरळ येतील किती आणि जातील किती त्याचा संप्रदायावर परिणाम होणार नाहीये.
म्हणून ज्ञान संपादन करण्यासाठी वयाची मर्यादा आहे. पहिले 25 वर्ष माणसाने अभ्यास करायचा, इंजिनियर व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं, MPSC UPSC काय असेल ते 25 वर्ष माणसाने अभ्यास करायचा. 25 ते 50 माणसाने पैसा कमवायचा. काय कमवायचा? 25 ते 50 काय कमवायचा? पैसा. कोणी किती जरी काही म्हणलं तर 25 ते 50 माणसाने पैसा कमवायचा कमवायचा कमवायचा. लोक म्हणतात कीर्तनाचे एवढे पैसे, 2 तासाच्या कीर्तनासाठी एका कीर्तनकाराला 10 तास प्रवास करावा लागतो. त्याच्यामुळे कीर्तनकाराच्या पैशाचा विचार करणं कोणी करायचा नाहीये. नाही तर चला तुम्ही 25,000 रुपये महिना देतो, फक्त माझ्या गाडीत बसा. 8 दिवसात जर तुमचं 2 मुळव्याधाचं ऑपरेशन नाही झालं नाव लोकांना महाराज लोकांचा काय असतो. एक मंत्री भ्रष्टाचार करतो का महाराष्ट्राची जमीन हडप करतो महाराज तो. पैशावर कीर्तनकाराची किंमत करत जाऊ नका. 25,000 कोटी रुपये नुसता कुंभमेळ्याचा साधू लोकांचा खर्च आहे महाराज. कुंभमेळ्याचा 4 महिन्याचा एका संन्यासी महात्म्याचा कडा 200 कोटीचा 400 कोटीचा आहे. आपल्या दिंडीत रावट्या सुद्धा 4 नाहीये. म्हणून संप्रदायाच्या कोणत्याही माणसावर तोंड सुख घेत जाऊ नका. त्याचा प्रवास बघत जा, त्याचा खर्च बघत जा, त्याचं वातावरण. कुठं राहिलं बुलढाणा महाराज? तुम्ही चला बरं माझ्यासोबत बुलढाणा. नुसतं जाऊन या ना, तुम्हाला ऍडमिट करावं लागेल 4 दिवस. दिवसभर मला काय त्रास होतो, माझा काय प्रॉब्लेम आहे काहीच नाही. आयला की जसा बैल जसं झुकतात तसंच झुकलं महाराज. मला मी काही तक्रार केली का तुमच्याकडे? मी तुम्हाला खुश करतोय ना. मी किती प्रवास केला, माझ्या पोटात आहे का नाही, काही उंदरं वळत आहेत का, मांजरे अडतात, काही नाही. आलं की सुरू केलं ना. म्हणून संप्रदायाच्या माणसाकडे कधी पॉझिटिव्ह नजरेने पाहायचं. अरे कधीतरी विचार करत जा रे. कोणत्याच संप्रदायाच्या माणसाला तुम्हाला चांगल्या गोष्टी सोडून दुसरं काहीच वाईट सांगितलं नाही गड्यानं. त्याच्या पैशाचा विचार का करत जाता? लोक म्हणतात तुकाराम महाराज का पैसे घेत होते, ते तुकाराम महाराज होते, आपण का तुकाराम महाराज आहे का? हा असं नसतं. कालाय तस्मै नमः. सगळ्या गोष्टी कालानुसार बदलल्या पाहिजेत. काही लोक म्हणते देती घेती नरकासाठी. हो तेवढंच प्रमाण नाही. 4092 अभंगाईनं तेवढाच पाठ केला का? दुसरे बी काही पाठ कर की. देती घेती नरका जाती, देती घेती नरका जाती. अरे नको सांगू. जे घेत नाही त्यांच्या प्रॉपर्ट्या 50-50 कोटीच्या आहे. असं काही नसतं. परमार्थामध्ये येण्या जाण्याचा खर्च या गोष्टी चालत असतात. त्याच्यामुळे तो दुय्यम भाग आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. अरे गोव्यासारख्या ठिकाणी जर गेले ना महाराज, तर लोक बयावर सुद्धा 10-10 लाख रुपये एका रात्रीचे उडवतात. त्या पैशाने किंमत नाही राहिलेली काही. तुम्ही किती दिवस महाराज लोकांच्या 10-20 हजारावर तोंड सुख घेणारे? संप्रदायाच्या माणसाकडे काहीतरी पॉझिटिव्ह नजरेनं बघत जा ना. संप्रदायाच्या माणसाकडे कधीतरी 25 वर्ष गेल्यानंतर एक चांगला कीर्तनकार तयार होतो महाराज. आपण किती गायन केलं, किती कीर्तन केले म्हणजे बाबा महाराज सातारकर होऊ का आपण जगन्नाथ अण्णा पवार होऊ का? आपण काही नामदेव महाराज पठाडे होऊ का? होणारच नाही ना महाराज. मग 25-30 वर्षे गेल्यानंतर एखादा चांगला वक्ता तयार होतो महाराज. मग अशा माणसाला आपण थोड्या गोष्टी सोडून द्यायच्या, चालू ठेवायचं. म्हणून द्वितीयम नार्जिते धन. हा लक्ष देऊन ऐका. प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धन. 4 पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम मोक्ष. किती पुरुषार्थ आहे? किती? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. दुसऱ्या पुरुषार्थ कोणता आहे? धर्म आणि अर्थ. अर्थ हा पुरुषार्थ आहे. म्हणून अर्थाला नाव ठेवायचं. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ. तुमच्या जवळ जर पैसे नसेल तर बायको सुद्धा थन 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 करते. तुमचा पगार होऊ द्या, बायकोची वागण्याची बदल बरोबर आहे का नाही? आता मकर संक्रांत आली ना, कधीच या 15 दिवस तुमची बायको तुमच्यासोबत भांडण करणार. लिहून ठेवा माझ्यावर. जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे, जोवरी चळ नका तोवरी म्हणती माझा मानती लहान थोर देह सुखाच्या गाजा. इंद्रिय मावळली आला बाबूला आजा, कैसा विपरीत झाला तुमची देह नव्हे तुझा. म्हणून द्वितीयम नार्जिते धन. हा तृतीयम नार्जिते पुण्यम चतुर्थम किम करिष्यसि. पहिले 25 वर्ष अभ्यास करा, 25 ते 50 पैसा कमा. पण कसं आहे नाही जोडून या उत्तम उदास विचारे वेच करी. 50च्या नंतर सगळ्यांनी थांबायचं. 50च्या नंतर तृतीयम नार्जिते पुण्यम. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला गादी दिली. आपलं टकल पडलंय, नवीन टोप आणला, तोही खराब झाला तरी घर सोडायला तयार. कुठेतरी थांबलं पाहिजेत का नाही? मग चतुर्थम किम करिष्यसि. 75च्या नंतर काही होणार नाही. म्हणून ज्ञानही अवघडे, योगही अवघडे, कर्मकांड अवघडे, यज्ञाधिक कर्म अवघडे. मग महाराज आम्ही करायचं काय? चला भागवतकार सांगतात. यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधिनः तत् फलम लभ्यते सम्यक् कलौता हरि कीर्तना. किती सुंदर श्लोक आहे पहा. यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधिनः
तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरी कीर्तनात या श्लोकाचं भाषांतर तुळशीदासजीने किती गोड केलं पहा. कलियुग केवल नाम आधारा हो सुमिर सुमिर नर उतरहि पारा. राम सिया राम जय जय राम. कलियुग केवल नाम आधारा हो सुमिर सुमिर नर उतरहि पारा. राम सिया राम जय जय राम. अरे पहिलं प्रमाण मी भागवतातलं दिलंय, दुसरं प्रमाण तुळशीदासजीचं, तिसरं प्रमाण सर्वांच्या पाठी. कलियुग माझी तुकोबरायचं दिलं. कलियुगा माझी करावे कीर्तन जेणे नारायण देईल भेटी. सर्वात सोपं साधन भगवंताचं भजन. न लगती सायास सुखे तो घरा नारायण. कामामध्ये काम काही म्हणाला राम राम जाईल मग श्रम सुख होईल दुःखाची. किती सोपं आहे. हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला कांडता हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला. भगवंताचं चिंतन कधी करा कसंही करा कोणत्याही भावनेनं करा तुम्हाला फलश्रुती. इथं बसणारे जेवढे काही मंडळी आहे, पेढा हसत हसत खाल्ल्यावर कसा लागतो? पेढा हसत हसत खाल्ल्यावर कसा लागतो मला? रडत खाल्ल्यावर, झोपीत खाल्ल्यावर, झोपीतही खा गोडाचे, हसत हसत खा गोडाचे आणि रडत रडत खा. पेढा कसा आहे? भगवंताचं चिंतन कोणत्याही भावनेनं करा तुमच्या जीवनाचं कल्याण होणारच आहे महाराज. जुने लोक सांगायचे गाईचं शेण खाली पडलं की ते माती घेऊन उठतं. काय घेऊन उठतं? गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. माझ्या भगवंताचं केलेलं चिंतन कसं व्हायचं आहे? इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानं फक्त खोटं नका बोलू. मी खूप लागून आलोय तुमच्या गावामध्ये. फक्त सत्य बोला. एखादी तरी माय मावली तर अशी असं नव्हती तिचा नवरा दारू पित असेल हात वर करा बरं. आमच्या डेरवन मध्ये एकही बेवडा नाही. फक्त तुमच्या गावाला राष्ट्रपती पुरस्कार नका हात वर करू. कॅमेरा लावलेला आहे. तुम्ही हात वर करसाल ते बेवडं इकडं बसेल असेल. मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल की किसमस का किसमस चालू सगळे मग इथं जेवढ्या काही माया बसल्या मायानं लक्ष देऊन ऐका. तुम्हाला असं वाटतं मी तुमच्या नवऱ्यात दारू सोडावी? माना सुद्धा नका आलो. मी मानस शास्त्रात तज्ञ. कोणत्या माय माऊलीचा नवरा दारू पे तुम्ही चेहरा पाहून सांगू शकतो. बागेश्वर धामला परिचय पाहावं लागते. मी चेहरा पाहिला तरी सांगू शकतो कोण माणूस हलकट आहे. कोणच माणूस तोंडावर चांगलं बोलतो माघारी काड्या करतो चेहऱ्यावरच कळतं ना महाराज. मग तुम्हाला असं वाटतं नाही माया तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी?
अख्ख्या कीर्तनातलं सगळ्यात महत्वाचं हे तुम्हाला दृष्टांत आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी तर रेकॉर्ड करून घ्या मोबाईल मध्ये माझा आवाज. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा मायावर. किती महिने जप करा? नवीन वर्ष लागणार आहे तुमच्या दृष्टीने. संप्रदायाच्या दृष्टीने, हिंदू धर्माच्या दृष्टीने आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला आहे. पण आता काला येतच नाही. जानेवारी चला, तुमची इच्छा, कालानुसार चालायचं. जानेवारी पासून 1 जानेवारी पासून सुरू करा 1 मार्च पर्यंत. जानेवारी फेब्रुवारी 2 महिने. फक्त उठल्यानंतर मी सांगतो त्या मंत्राचा 1 तास नामस्मरण करा. तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर मी पुरुषोत्तम पाटील मारुतीरायाची शपथ घेऊन सांगतो, मी कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही माय नवऱ्या तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र सांग. बरं, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही. माझ्या संप्रदायाचा एकच मंत्र आहे, बाबाजी या फुले मंत्र दिला राम. कोणता मंत्र आहे आपल्या संप्रदायाचा? रामकृष्ण हरी. कोणता मंत्र आहे? प्रत्येक इथं बसणाऱ्या मायाला स्वयंपाक करायला 1 तास लागतो मायावर. किती वेळ लागतो? चपाती भाजी भात वगैरे करण्यासाठी किती वेळ लागतो मायावर? मग ते 1 तासामध्ये हाताला काम आहे, पायाला काम आहे. खरं सांगा, स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत तोंडाला काय काम आहे? करून तर बघा, मग ऍडव्हान्स बुकिंग. ही काही अंधश्रद्धा नाही. लाईव्ह बोलतोय मी, तुम्हाला रेकॉर्ड करून ठेवा. 1 तास कोणालाच बोलू नका, नवऱ्याला नाही, पोराला नाही, कोणालाच नाही. मोबाईल घेऊ नका. फक्त स्वयंपाक सुरू झाला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असं जर 1 तास भजन केलं माया हो तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं बोला? किती माया बोला तुम्ही, किती वेळेस? आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000, संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? आणि 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल ना माया हो, ते जेवण आणि तो प्रसाद तयार होईल. काय तयार होईल? आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या खानदानी बेवडा. खानदानी बेवडा कळतो तुम्हाला? म्हणजे तोही बेवडा, त्याचा बापाही बेवडा, त्याचा आजोबाही बेवडा, त्याचा पंजोबा बेवडा, याला खानदानी बेवडा म्हणतात ना, बरोबर आहे का नाही? अशा खानदानी बेवड्याला फक्त 2 महिने तो प्रसाद खाऊ घाला. त्यानं जर दारू नाही सोडली तर मी कीर्तन करायचं सोडून दिली. एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. अरे कुठे भवरोग संचित क्रियामान भोग. भवरोगासारखं दुःख जर भगवंताच्या चिंतनानं जात असेल, महाराज सांगतात तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भाव सिंधू. तयाच्या चिंतने निरसेल संकट. भगवंताचं नाम भक्तिपंत बहु सोपा. सर्वात सोपं साधन आहे भक्ती मार्ग. दाखवला कोणी? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हल्ली महाराष्ट्रामध्ये संताला पंथाला ऊत आलाय. महाराज दगड उचलला की संत निघायला लागलाय. त्याच्यामुळे कोणत्याही संताला संत म्हणायचं. इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये 2च महाराज झाले, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. तिसऱ्याला महाराज म्हणायचं. आम्ही संप्रदायाचे प्रचारक आहोत, महाराज अजिबात नाहीये. जसं डीएड होऊन सीएटी पास करून एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, तसं सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करून आम्ही फक्त त्यांची उष्टावळी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आम्ही संत नाही, महंत नाही, महाराज नाही, साधू नाही, प्रचारक आहोत. काय आहोत? संत फक्त 2च, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून आपलं मस्तक सुद्धा दुसऱ्याच्या पायावर पडलं नाही पाहिजे. लोक जसं पुढारी पक्ष बदलतात तसे लोक संतन देव बदलायला लागले. महाराज मी दररोज कीर्तनात सांगतो, पूर्वी लोक तिरुपतीला जात होते. लोकांना वाटतं तिरुपतीला गेले माणूस श्रीमंत होतो. तिरुपतीला थोडं मार्केट जाऊन झालं, नंतर लोक शिर्डीला जायला लागले. लोकांना वाटलं साईबाबाकडे गेले माणूस कोट्याधीश होतो. साईबाबाचंही मार्केट डाऊन झालं, नंतर लोक उज्जैनला जायला लागले, महाकालेश्वरला. लोकांना वाटलं इकडून दारू पिऊन गेलं की तिकडून महाकालेश्वर प्रसन्नच होतो. असं नसतं होत. महाराज महाकालेश्वरचं थोडं वजन डाऊन झालं, आता खाटूश्यामला जायला लागले. इष्टावर रील पाहून लोक देव चॉईस करतात, त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल या हिंदू धर्माचं. मी कोणत्या देवतेची विटंबना करण्यासाठी इथं नाही आलेलो. मी कोणत्या देवतेची टिंगल करण्यासाठी इथं नाही आलेलो. मला एवढंच सांगायचं, हिंदू धर्मामध्ये देव एक असला पाहिजे, संत एक असला पाहिजेत, ग्रंथ एक असला पाहिजे.
आपला असं झालंय, वार बदलला की देव बदलणाऱ्या जाती म्हणा. सोमवाराला की कैलास राणा शिवचंद्र कलिंग माता मुकुटे जळा कारुण्य सिंधू दुःख हरी तुझवीन शंभू. सोमवार जात नाही लगेच मंगळवार आली परत देवी. मंगळवार जात नाही तर लगेच बुधवार. एक गाऊ आम्ही लगेच बुधवारी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बुधवार जात नाहीत लगेच गुरुवारी सकाळी स्वामी समर्था माझे आई निघला स्वामी समर्थ केंद्र. गुरुवार जात नाहीत लगेच शुक्रवार संतोषी माता की जय खाय फुटाने पडावा आली परत देवी. शुक्रवार जात नाहीत लगेच शनिवारी सकाळी जय हनुमान ज्ञान गुण सागर. आणि शुक्रवारी दिवसभर जागेवर असतं बरं. आणि शनिवारी लगेच मारुती राय श्री गुरुचरण सरोज रजे असं नसतं होतो. शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता. शनिवार जात नाही तर लगेच रविवार अहंवा घ्या प्रेम नगरा वारी हे सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मारवाडी लोकांचा सल्ला. मारवाडी लोकांचा सल्ला मुस्लिम लोकांचा अल्ला आणि आपला हल्ला गुल्ला आपला तास नाही महाराज. काही आपला एक वार नाही, एक उपवास नाही, एक देव नाहीये. 33 कोटी देव आपल्या भारत संस्कृतीमधून असून सुद्धा हे बावळे थडगेच्या दर्शनाला जातो. त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल म्हणून लक्ष देऊ नाही का. आपला देव आपले संत आपला अभिमान आहे. मी खरं सांगू आपली माय काळी जरी दिसायला असली तरी ती तुमची माय आहे. आपली आई दिसायला काळी असू द्या बुटकी असू द्या थोडी कशी असू द्या पण बाळाला भूक लागल्यानंतर सुंदरबाई स्तनपान नाही करणार. स्तनपान कोण करणार आहे हो? आपली माय करती. तसं ज्ञानोबराय तुकोबराय तुमची माय बाप आहे महाराज. ज्ञानोबराय सोडून तुकोबराय सोडून मग तुम्ही म्हणाल नाथ महाराज नाही का. ज्ञानोबराय आले की नाथ महाराज आले, तुकाराम महाराज आले की चोखोबराय आले, तुकोबराय आले की नामदेवराय आले, तुकोबराय आले की निळोबराय आले. बाकीचं भराड जास्त लावायचं. आता तर हल्ली असं झालंय महाराज जिवंतपणे महाराज लोक स्वतःचेच फोटो घरात लावायला लागले. अरे तुमचे फोटो किती दिवस लावणार आहे. एक पांडुरंगाचा फोटो एक ज्ञानोबराय तुकोबराय बस झाले महाराज. दराज समाज मानायला लागला. दराज 100-200 लोकांनी माळी घातले की हा लगे बाबाच व्हायला लागला. असं नका करू. अशा बावळट बाबाच्या नादी लागू नका. बाबा दोनच ज्ञानेश्वर बाबा आणि तुकाराम बाबा. तिसरा बाबा या महाराष्ट्रात. अरे जे स्वतः देव झाले ते जेलमध्ये गेले. तुम्हाला कळलं पाहिजे. तो ज्ञानोबराय तुकोबरायची एवढ्या वर्षापासून परंपरा आहे तरी संप्रदाय तेजस्वी आहे. सूर्यासारखा आहे का. इथं व्यक्तिगत पूजा चालत नाही. ही परंपरा ज्ञान परंपरा आहे. कोणती परंपरा आहे. ज्ञान परंपरा आहे. कीर्तनकार मेले तरी संप्रदाय थांबला नाहीये. का ही परंपरा कोणती आहे. जी व्यक्तिगत परंपरा असते. तो महाराज मेला की त्या आश्रमाला कुलूप लागतात. असे किती आश्रम सांगतो मी तुम्हाला. किती महाराज गेले कुलूप लागले त्या आश्रमाला. म्हणून माझी विनंती मार्ग भक्ती दाखवला निवृत्तीनाथ ज्ञानोबरायपासून तर निळोबरायपर्यंत जेवढे संत मंडळी झाले त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण करा. मार्ग दावणी गेले आधी दयाने दे संत दे. परमार्थात परिपूर्ण होण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या. एक मार्ग आणि दुसरा पंथ. आपण सर्व मंडळी धार्मिक आहोत सांप्रदायिक आहोत पण खूप भाग्यवान आहोत की आपण वारकरी पंथाची मंडळी आहोत आणि या पंथाचं अनुकरण केलं असता जीवनात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. आपण दुसरं तुला सांगितलं घरात 4000
92 अभंग, एक तरी अभंग गाथ्यामध्ये असा दाखवा की तुकोबाराय तुम्हाला त्यांची आरती करायला सांगितली. त्यांनी फक्त विठोबाशी शरण जावे, जीवनभर देवाला पुढे केलं, स्वतः मागे राहिले म्हणून अजून सुद्धा अजरामर आहे. ज्यांनी देवाला मागे केलं, स्वतःचे फुटू पुढे गेले, ते जेलमध्ये गेले, अजून बाहेर आले नाही. दुसरं वारकरी संप्रदायाचं गणवेश श्रेष्ठ आहे. बसणाऱ्या मंडळींनी कधी विचार केला का? पांढरं शर्ट आहे, पांढरी टोपी आहे, पांढरं धोतर. याचं कारण हा कपडा एवढा सुंदर आहे महाराज. एखादा व्यक्ती जर बुक्का लावण्यासाठी आला, माळ घालण्यासाठी आला, आणि त्याच्याकडून जर बुक्का माझ्या शर्टावर सांडला, तर कीर्तन संपेपर्यंत लोकांचं लक्ष बुक्क्याकडेच असतं, महाराजाकडे अजिबात नाही. संप्रदाय सांगतो जसे कपडे पांढरे दिले तसं पांढऱ्या पायासारखं राय, काळं होऊ नको. एखाद्या वाईट माणसाकडून काही चुकू द्या, त्याचा संप्रदायात परिणाम होत नाही. पण एखाद्या चांगल्या माणसाकडून जर काही चुकलं तर त्याचा सर्वात जास्त परिणाम जर कोणावर होत असेल तर संप्रदायावर होतो. खूप प्रेम करतात रे महाराज. अरे तारीख घेतल्यानंतर 6-6 महिने अगोदर कीर्तन करायला लोक फोन करतात, बाबा आमच्या गावाला तुमचं कीर्तन आहे, सांगा ना जेवण्यासाठी काय करू. 6 महिने अगोदर. आणि एकूण त्या एक पुरीच्या नवऱ्याला सुद्धा लोक विचारत नाही जेवायला काय करू म्हणून. आणि 6 महिने अगोदर तुम्हाला विचारतात, बाबा जेवायला काय करू. तुम्ही आल्यानंतर 10-10, 5-5 हजार रुपयाचे फटाके वाजवतात, 10-10, 5-5 हजाराच्या काळामध्ये हार घालतात. मग एवढा जर संप्रदायावर आपल्यावर प्रेम करत असेल तर आपण किती चांगलं वागलं पाहिजे. खरं सांगू का महाराज? अरे नुसते ढोंग करतो तर लोक एवढं जीव लावतात. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. कशाचा वास्तव सांगू? नुसते ढोंग करतोय आपण, तरी समाज एवढी वरवर तुमची करतो. अरे खरोखर जर ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचारानं चाललो तर मंदिरं बांधतील महाराज लोक आपले. काय बांधतील? मंदिरं बांधतील. म्हणून वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ आहे. एक वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ, वारकरी संप्रदायाचे गणवेश श्रेष्ठ, वारकरी संप्रदायाचा ग्रंथ श्रेष्ठ. दररोज नवीन, दरवर्षी एखादं नवीन गाणं येतं. माणूस 2 महिने ऐकतो, 3 महिने ऐकतो, परत त्या गाण्याला कोणी विचारत. रूप पाहता लोचनी अभंग 750 वर्षापासून चालू आहे, पण अजून सुद्धा नाविन्य वाटतं ती वाणी ज्ञानोबरायची. जे ज्ञानोबराय तुकोबरायचं अस्तित्व मानत नाही ना, त्यांना एवढंच सांगायचं, किती जरी चांगलं गाणं असलं तर 2दा माणूस ऐकतो, तिसऱ्यांदा गाणं ऐकत नाही. सुंदर ते ध्यान अभंग दररोज म्हणतो तरी दररोज लोक ऐकतात. याचं कारण ती वाणी ज्ञानोबराय तुकोबरायची. ठीक आहे. वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ. मी लहानपणी विद्यार्थी अवस्थेमध्ये एका ठिकाणी पारायणाला गेलो, म्हणजे पकवाज वाजवायला गेलो. त्या गावामध्ये काही सुशिक्षित मुली ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. आणि मी आपलं टावेल घालून बनेलीवर असं बाहेर बसलो. ते म्हणे, तो आप पंडित जी हो, महाराज हो? मैंने बोला हाँ, ये हमारी यीशु ख्रिस्ट की प्रार्थना है, ये आप पढ़ो. 15 मिनट अगर ये प्रार्थना आपने पढ़ी तो आपने जितना भी पाप किया है उतना सब पाप आपका नष्ट हो जाएगा. काय म्हणली ती पोरगी मला? ही येशू ख्रिस्ताची प्रार्थना आहे, तू जर 15 मिनिटं म्हणलास तर 15 मिनिटात तुझं जेवढं केलेलं पाप आहे तेवढं सगळं नाहीच होईल. म्हणजे किती वेळ म्हणावं लागेल? 15 मिनिटं म्हणायची फक्त. 15 मिनिटात तुझं पाप नाहीच होईल. मी जसा उठलो तसा आत गेलो. माझ्याजवळ ज्ञानेश्वरी होती, ज्ञानेश्वरी आणली, तिला दाखवली. म्हणली, ज्ञानेश्वरी बघितली का? ती म्हणे हो. म्हणलं, जाय, तुझ्या 7 जन्माचं पाप नाहीच झालं म्हणलं. काहीतरी संप्रदायाचा ग्रंथ श्रेष्ठ आहे. ज्ञान होय मुढा अति मूर्खत्या दगडा. अरे आमच्यासारखे दगड जर महाराष्ट्र नव्हे, 4 राज्यात नव्हे, लंडन सारख्या ठिकाणी जर कीर्तनाचा मान भेटत असेल तर अजून काय कृपा केली पाहिजे तुम्हाला ज्ञानोबरायने. ज्या देशात सगळे मुस्लिमच आहे, जी मुस्लिम कंट्री म्हणून ज्याला म्हणलं जातं, ती दुबईमध्ये सुद्धा पहिल्यांदा कीर्तन करण्याचा मान कोणामुळे मिळाला? ज्ञानोबरायमुळेच मिळाला ना. म्हणून वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ, संत श्रेष्ठ, गणवेश श्रेष्ठ, आणि शेवटचा वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ. पहिला जातीवाद जर या संप्रदायात कोणी नष्ट केला असेल तर तो ज्ञानोबराय तुकोबरायने. या रे लहान थोर याती भलती नारी करावा विचार न लगे चिंता कोणाची न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णयाचा वेदशास्त्री. खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी भावे चोखा वेळा. वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ, संत श्रेष्ठ, सगळं श्रेष्ठ. महाराज काही लोक म्हणतील, एवढा जर संप्रदाय श्रेष्ठ आहे मग तो महाराष्ट्राच्या बाहेर का नाही गेला? एक मोठा प्रश्न. संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर का नाही गेला याचं कारण
मराठवाड्याला वाटतं आम्ही श्रेष्ठ आहे, कोकणी लोकांना वाटतं आम्ही श्रेष्ठ आहे, विदर्भवाड्याला आम्ही श्रेष्ठ आहे, इकडं फडकऱ्याला वाटतं आम्ही श्रेष्ठ आहे, गडकऱ्याला वाटतं आमच्यासारखं कोणीच नाही. इथं सगळा गोंधळ आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा काही संबंध येत नाही. लक्ष देऊन कीर्तन ऐका. चिपळूणला बाजाराला गेले तुम्ही, रस्त्याला चिपळूण लागलं मला. चिपळूणला जर बाजाराला गेले तर सोन्याच्या दुकानात जास्त गर्दी असते का पाणीपुरीच्या? हा, पाणीपुरीच्या दुकानात गर्दी जास्त असते, सोनाराच्या दुकानात गर्दी कमी का नसतीच ना. आता 1,30,000 रुपये तोळा झाल्यावर कशी गर्दी राहिलो. पण मग पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी जास्त आहे म्हणजे पाणीपुरीचा काय भाव आहे? 10 रुपयाला 10 भेटतात. 10 रुपयाला किती भेटतात? पाणीपुरीच्या दुकानावर गर्दी जास्त आहे म्हणजे पाणीपुरीला लय किंमत आहे असं नाहीये. आणि सोनाराच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी असं नाहीये. सोन्या घेण्यासाठी माणूस श्रीमंत लागतो, खिशात पैसा लागतो. वारकरी संप्रदाय म्हणजे माझं 24 कॅरेट सोन्याचं दुकान आहे. 24 कॅरेट सोन्याचं दुकान आहे. इथं येण्यासाठी मनुष्य श्रीमंत लागतो, विचाराने श्रीमंत, बुद्धीने श्रीमंत. म्हणून एवढा सुंदर संप्रदाय आहे. तिन्हीची पंथी चालू जाता नपडे गुंथा कुठे काही. काय केलं त्या संतांनी? मोडोनी आना नामते देती सिद्धांत सौरसू. या शास्त्रामध्ये 12 दर्शनकार आहे. किती दर्शनकार आहे? 12. त्यामधले 6 नास्तिकवादी, 6 आस्तिकवादी. या सर्वांच्या विचाराचं मंथन करून सिद्धांत रूपी म्हणजे भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिलाय. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. आता आपल्याला काहीच करायचं गरज नाही. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आणि खेळी मिळी गदारोळी आनंदे. मोडोनिया नाना मते देते सिद्धांत सौरसू. सिद्धांत म्हणजे भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिलाय. असे जे संत त्या संतांचं वर्णन महाराज सांगतात. निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. ते कृपावंत आहे, तू सुख सिंधू आहे. आणि अशा संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण करा. जीवनाचं कल्याण होईल. विठोबार जेवढं प्रेमानं भजन करसाल तेवढ्या लवकर पंगत बसल. गेले हातवर. वा वा. एक टाळी, एक बोल, ताला स्वरात फक्त 40 सेकंद माझ्या पाठीमागून आणायचं. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल Thank you.
चालू जाताना प्रेगुंठा कुठे काही अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली. घडीकडे जर पाहिलं तर तुम्ही दिल्यापेक्षा मी 5 मिनिटं शिल्लक कीर्तन केलं आणि संप्रदायामध्ये ओव्हर टाइम करू नये. तुम्ही ज्या कंपनीत कामाला होते महानगरपालिकेमध्ये तिथं ओव्हर टाइम केला की पगार भेटत होता जास्त. इथं रात्रभर जरी कीर्तन केलं तरी पेमेंट द्यायची. त्याच्यामुळं इतका प्रवासाला कंटाळलेलो होतो. आल्यानंतर असं वाटत होतं मला झोपू करावं, उठूच नाही कोण. पण चला, ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा आहे. आपण कोण करणार आहे? ज्ञानोबराय तुकोबराय आपल्याला तुम्ही बोलून घेता. हे तर शक्य नाहीये महाराज. हजार किलोमीटर प्रवास. 20 वर्ष झाले हे गीत म्हणतोय. अनेक लोकांनी त्याची निंदा केली. अनेक लोक म्हणले की एवढंच येतं, दुसरं काही येत नाही. पण मला सगळं येतं, नंतर हे येतं. अभंग सोडवल्यानंतर आईचं गीत, रूपपात अनुष्ठिनीच्या अगोदर आईचं गीत. संस्थेचा विद्यार्थी, मला कळतं ना. पण लोक कोणत्या गोष्टीला कोणाला काय टार्गेट करतील काय सांगता येत. या आईच्या गीताचं काय महत्व आहे याच्यासाठी तुम्हाला एक अनुभव सांगतो. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाईजी मोदी यांच्या आईच्या पुण्यतिथी निमित्त 30 डिसेंबर म्हणजे परवा दिवशी 2 दिवसानं या देशातल्या प्रमुख 140 कोटी लोकसंख्येमधून 10 मातेंचा सत्कार ठेवलेला आहे. त्यामध्ये ज्या 10 माता प्रमुख आहे या देशातल्या, त्यांचा राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार आहे. त्या 10 मातेमध्ये एक माता माझी सुद्धा, याचा मला सार्थ आहे. ज्यावेळेस मला ही आनंदाची बातमी कळाली त्यावेळेस निश्चित मला खूप आनंद झाला. म्हटलं हा राहिली समाजासाठी तू ग, कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठवर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. पण प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची, धर्माची, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी केलंय. पुनश्च एकदा Thank you.